आज आपण मोबाईलवर मराठीत सहज मेसेज टाईप करतो, सोशल मीडियावर पोस्ट लिहितो, पुस्तकं डिझाईन करतो, PDF तयार करतो आणि हे सगळं करताना फॉन्ट हा शब्द फारसा लक्षातही येत नाही. अक्षर म्हणजे अक्षर इतकंच आपल्याला माहिती आहे. पण या अक्षरांना आज जे सुबक, संतुलित आणि छापण्यासाठी तयार रूप मिळालंय, त्यामागे एका पुणेकराची दूरदृष्टी, जपानमधल्या टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशनची साथ आणि दोन देशांमधल्या विश्वासाची विलक्षण कहाणी दडलेली आहे. मराठीत देवनागरीसाठी तयार झालेल्या पहिल्या आधुनिक फोटोटाईप फॉन्टची ही गोष्ट फक्त प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची नाहीये, तर युद्ध, नातं आणि भाषाप्रेमाची आहे. पहिला आधुनिक मराठी फॉन्ट कधी आणि कसा तयार झाला होता सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. ही गोष्ट उजेडात आली ती 2015 साली. टोकियोमध्ये भाषा विज्ञानाचा अभ्यास करणारे प्राध्यापक प्रशांत परदेशी यांच्या मनात अनेक वर्षांपासून एक प्रश्न घोळत होता. 1980 या दशकात पुण्यात एका ज्येष्ठ व्यक्तीने त्यांना सांगितलं होतं की ते जपानला जाऊन छपाई तंत्रज्ञान शिकून आले आहेत, आणि ते व्यक्ती होते दिगंबर गांगल. हा धागा मनात ठेवूनच परदेशींनी जपानमधली प्रसिद्ध टायपोग्राफी कंपनी मुरासावा यांना फोन केला आणि विचारलं की काही दशकांपूर्वी एखादा भारतीय तुमच्याकडे ट्रेनिंगसाठी आला होता का. प्रश्न अनपेक्षित होता, पण कंपनीने जुन्या फाईल शोधायला सुरुवात केली. काही वेळातच उत्तर आलं, हो. आणि त्या भारतीयाचं नाव होतं दिगंबर दामोदर गांगल. दा गांगल यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. लहान वयातच ते पुण्यातल्या अनाथ विद्यार्थीगृहात दाखल झाले. शिक्षणात ते खूप हुशार होते. त्यांनी MSc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांच्यासमोर चांगल्या नोकरीच्या संधी होत्या, पण त्यांनी स्वतःच्या करिअरपेक्षा संस्थेचं आणि विद्यार्थ्यांचं भलं निवडलं. अनाथ विद्यार्थीगृहाच्या छापखान्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्या काळात छपाई म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागणारी एक प्रोसेस होती. प्रत्येक अक्षरासाठी एक वेगळा मेटलचा खिळा असायचा. हाताने सेटिंग करायला लागायची, शाई लावायला लागायची, प्रूफ काढायला लागायचे. एका पानासाठी कितीतरी तासांची मेहनत घ्यावी लागायची. या दरम्यान जगात प्रिंटिंग टेक्नॉलॉजी झपाट्याने बदलत होती. जपानमध्ये लाईटच्या मदतीने अक्षर छापण्याचं फोटोटाईप सेटिंग तंत्रज्ञान डेव्हलप होत होतं. पारंपरिक धातूच्या खिळ्यांऐवजी फिल्म आणि प्रकाश वापरून अक्षर तयार करण्याची ही पद्धत होती. फास्ट, क्लीन आणि मोठ्या प्रमाणावर छापाईसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही पद्धत होती. या फील्डमध्ये आघाडीवर काम करत होते नोबुओ मोरिसावा. त्यांनी जपानी लिपीसाठी सोफिस्टिकेटेड अशी सिस्टीम तयार केली होती. गांगल यांचा जपानशी संबंध आधीच आलेला होता. 1930च्या दशकात ते जपानला गेले होते. त्यांनी तिथे त्यावेळी शाई निर्मिती, प्रिंटिंग प्रोसेस, मशिनरी आणि जपानी भाषा शिकली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या कठीण काळात सुद्धा ते जपानमध्ये काही काळ थांबले होते. या काळात त्यांनी बिझनेस फील्डमध्ये लोकांसोबत विश्वासाचं नातं निर्माण केलं. पुढे 1950च्या दशकात त्यांची भेट नोबुओ मोरिसावा यांच्याशी झाली. गांगल यांनी त्यांना एक धाडसी प्रस्ताव मांडला की जसं तुम्ही जपानी लिपीसाठी मशीन तयार केले, तसं देवनागरीसाठी तयार करता येईल का. देवनागरी लिपी ही खूपच गुंतागुंतीची होती. स्वर, व्यंजन, मात्रा, अर्धाक्षर, जोडाक्षर आणि बरंच काय. जपानी इंजिनियर्ससाठी ही पूर्णपणे नवीन रचना होती. पण गांगल यांनी पेशन्स घेऊन प्रत्येक घटक त्यांना एक्सप्लेन करून सांगितला. अक्षरांची बांधणी, मात्रांची जागा, ओळींची उंची, त्यातलं बॅलन्स, असं सगळं बारकाईने एक्सप्लेन केलं. 2 दिवस सविस्तर चर्चेनंतर हे एक्सपेरिमेंट सुरू झाले. टेक्निकल एरर्स आले, स्ट्रक्चर बदलावे लागले, काही अक्षरं पुन्हा डिझाईन करावी लागली. मेहनत पडत होती, पण प्रयत्न थांबले नाही. फक्त एका वर्षात देवनागरीसाठी पहिलं फोटोटाईप फॉन्ट सिस्टीम तयार झालं. 1 जानेवारी 1960 या दिवशी हे मशीन पुण्यातल्या अनाथ विद्यार्थीगृहाला भेट देण्यात आलं. विशेष म्हणजे या प्रोजेक्टसाठी मोरिसावांनी कोणताही आर्थिक मोबदला घेतला नाही. त्यांनी पेटंट हक्क सुद्धा मागितले नाहीत. उलट भारतात हवं तितकं प्रोडक्शन करावं अशी गांगलांना मोकळीक दिली. त्यांनी स्वतः भारतात येऊन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रॅक्टिकल्स दिली आणि या टेक्नॉलॉजीचं खूप प्रमोशन केलं. या मशीनमुळे प्रिंटिंगची स्पीड आणि क्वालिटी दोन्ही बदललं. आधी जिथे लिमिटेड काम होत होतं, तिथे मोठ्या प्रमाणावर पुस्तकं, मॅगझिन्स आणि शैक्षणिक साहित्य छापलं जाऊ लागलं. अनाथ विद्यार्थीगृहाचा छापखाना फायनान्शियली स्ट्रॉंग झाला. अनेकांना रोजगार मिळाला. शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध झाला. महाराष्ट्रातल्या आधुनिक देवनागरी छपाईचा पाया याच टप्प्यावर रचला गेला होता. काळ बदलला, कम्प्युटर युग आलं, डिजिटल फॉन्ट्स डेव्हलप झाले. दुर्दैवाने ते ओरिजिनल फोटोटाईप मशीन पुढे जतन केलं गेलं नाही आणि अक्षरशः भंगारात विकलं गेलं. पण त्याचा ऐतिहासिक नमुना जपानमध्ये आजही जतन करून ठेवला आहे. आज आपण जे देवनागरी फॉन्ट्स वापरतो, त्यामागे टायपोग्राफीची शिस्त, रचना आणि संतुलन यांचा मोठा प्रवास आहे. त्या प्रवासात गांगल यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. काय की आयडियाज प्रत्येकाला येतात, पण त्या एक्झिक्यूट करणं सोपं नसतं. गांगल यांनी विचार केला नसता, प्रश्न विचारले नसते, जपानशी नातं जोडलं नसतं, तर कदाचित मराठी छपाई आधुनिकतेकडे इतक्या वेगाने गेलीच नसती. ही गोष्ट आपल्याला शिकवते, एक मोठा धडा देते की ज्ञानाला सीमा नसतात. भाषा वेगळी असली, संस्कृती वेगळी असली तरी टेक्नॉलॉजी आणि एकमेकांना सहकार्य यांना कोणत्याही मर्यादा नसतात. एका पुणेकराने पाहिलेलं स्वप्न आणि एका जपानी उद्योजकाने त्याला दिलेली साथ, यामुळे मराठी अक्षरांना नवरूप मिळालं. आज आपण सहज वापरत असलेला प्रत्येक देवनागरी फॉन्टच्या मागे ही क्रांतिकारी गोष्ट उभी आहे.
कशी वाटली तुम्हाला ही माहिती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.